उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात डेरे दाखल झालेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचोरे यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वाकचोरे यांच्या या पक्षांतराच्या आणि विश्वासघातकी भूमिकेमुळे महाविकास आघाडी आणि उबाठा सेनेचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून आज त्याचे थेट पडसाद बेलापूरमध्ये उमटले. श्रीरामपूर राहुरी मुख्य मार्गावरील बेलापूर येथे आज उबाठा सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या स्वाभिमानी मतदारांनी संपूर्ण परिसर जोरदार घोषणाबाजीने दणाणून सोडला. खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या फोटोंना चपलांचा हार घालत त्यांना भर चौकात शिवसेना स्टाईलने जोडे मारून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. विश्वासघातकी खासदार वाकचोरेंना मतदारात पाऊल टाकू देणार नाही, ते जिथे दिसतील तिथे त्यांना गाठून योग्य तो टोला हाणला जाईल असा थेट आणि जाहीर इशारा संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिला. या जनक्षोभाचे नेतृत्व करताना उबाठा सेनेचे श्रीरामपूर तालुका प्रमुख लखन भगत यांनी खासदार वाकचोरेंच्या या भूमिकेचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर कडाडून टीका केली. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निषेधार्थ हे सगळे शिवसैनिक तल्ले तालुक्यातले जमलेले असे. तर या भाऊसाहेब वाकचौरेंनी गेल्या 2 वेळेस आमच्या उद्धव साहेबाच्या खोटी शपथी खाऊन, साईबाबाच्या खोटी शपथी खाऊन, परत अशा शपथी खाऊन त्यांनी भरपूर घोटाळे करून त्यांनी यावेळेसही बी आम्हाला धोकाच दिला शिवसैनिकाला. आणि आमचे मतदारसंघाचा विकास करायचा म्हणून त्या शिंदे गटात गेला. त्या गटात गेल्यामुळे आमच्या शिवसैनिकात पूर्ण नाराजी आहे आणि त्याला मतदारसंघात आम्ही फिरू देणार नाही. आणि खोट्या शपथी खाणाऱ्याला देव पाहून घेणं असं म्हणतो. तर देवांनी आम्हाला 1 महिन्याभरात रिझल्ट द्यावा व आपल्या ह्या शिर्डी लोकसभेत परत पोट निवडणूक लागावी ही सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या Y+ सुरक्षेचा खर्च जनतेच्या खिशातून का? RTI कार्यकर्ते सलीमभाई शेख यांचा थेट सवाल. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे प्रसिद्ध RTI कार्यकर्ते सलीमभाई शेख यांनीही सहभागी होत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मिळणाऱ्या VIP सुरक्षेवर आणि जनतेच्या पैशांच्या अपव्ययावर थेट बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले. सलीमभाई शेख म्हणाले, हे जे गद्दार भाऊसाहेब वाकचौरे आहे, हे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जे समविचारी पक्ष होते, काँग्रेस पक्षाच्या मतदारांनी सुद्धा देखील यांना मत दिलेलं आहे. यांनी त्याचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेले आहे. याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासनाला या मार्फत तुमच्या माध्यमातून ही एक नम्रतेची विनंती आहे की त्यांना आपण Y+ सिक्युरिटी प्रदान करण्याचा निर्णय घेतात असं ऐकलंय. ही Y+ सिक्युरिटीचा जो खर्च आहे तो देखील करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे असे मी या निमित्ताने नमूद करतो. तो खर्च यांनी जे कोटींनी रुपये घेतलेले आहे, किती कोटी घेतले, 50 घेतले, 100 घेतले असतील, त्या पैशातून त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून निवडून दिले, त्यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर केले आहे. अशा नेत्यांना शासनाकडून थेट Y+ दर्जाची हायफाय सुरक्षा पुरवली जाते. भारतात या Y+ सुरक्षेसाठी रोजचा अंदाजे 30,000 ते 40,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. म्हणजेच महिन्याला लाखो रुपये उडवले जातात. हा सर्व खर्च जनतेच्या कराच्या पैशातून का केला जावा? हा आर्थिक भार जनतेवर टाकण्याऐवजी संबंधित लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खिशातून हा खर्च सोसावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की शासनाने हा पैसा अशा नेत्यांवर उधळण्याऐवजी शेतकरी कर्जमाफी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा आणि नवीन रोजगार निर्मिती यांसारख्या लोककल्याणकारी योजनांसाठी वापरावा. लोकशाहीत जनतेचा पैसा हा जनहितासाठीच वापरला गेला पाहिजे. म्हणूनच अशा नेत्यांच्या सुरक्षेचा एकूण खर्च आणि त्याचे निकष काय आहेत याची संपूर्ण पारदर्शकपणे जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. RKS न्यूज स्पेशल रिपोर्ट. राजकीय विश्लेषण. लोकशाहीत मतदारांनी दिलेले मत हे पवित्र मानले जाते, परंतु निवडून आल्यानंतर अवघ्या काही काळातच मतदारांना गृहीत धरून आपल्या सोयीचे राजकीय निर्णय घेणाऱ्या नेत्यांबद्दल सध्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रश्नाला सामोरं जात आहे त्यातला हा गद्दारीचा विषय. त्यात भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेबरोबर दुसऱ्यांदा गद्दारी केली आणि त्या गद्दारीचे पडसाद संपूर्ण मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये
साई भक्तामध्ये उमटायला लागले, त्याचंच प्रतीक म्हणून खरं तर हा निषेध त्याला समक्ष भेटल्यावर आम्ही त्याचं जाब विचारणार, त्याला त्याची जागा दाखवणार. परंतु प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आज या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. भाऊसाहेब वागचौरेला त्याला जर खरंच लई जनतेची प्रश्नाची खास होती तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. शिवसेना पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जनतेसमोर जायला पाहिजे होतं. परंतु हातापाया पडून पद मिळवायचं आणि घर भरण्यासाठी गद्दारी करायची हा त्याचा पिंड अनेक वर्षापासूनचा आहे. आणि म्हणून ह्या वेळेला त्याची गय केली जाणार नाही, त्याला माफ केलं जाणार नाही, संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याला फिरता येणार नाही अशी भावना संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिक आणि जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. भविष्यामध्ये त्याला या मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि उद्धव साहेबांबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांचा पुनर्जन्म कधी झाला नाही. फक्त हा भाऊसाहेब वागचौरे एक असा होता का त्यांनी साहेबांचे पाय धरले, माफी मागितली आणि म्हणून साहेबांनी त्याला पुन्हा प्रवेश दिला आणि खासदार केलं. त्याची प्रतारणा त्यांनी 1 वर्षभरातच अशा गद्दारीने केली तर त्याला परमेश्वर बी माफ करणार नाही, साईबाबा बी माफ करणार नाही आणि या मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक कदापि माफ करणार नाही हे निश्चितच. एकीकडे जे आहे ऑपरेशन टायगर चालू आहे, आता दुसरीकडे संजय राऊत म्हणाले ऑपरेशन तुडवा चालू करा, काय भूमिका असणार आहे? तोडवायचं त्याला जिथं दिसेल तिथं. ऑपरेशन म्हणजे प्रॅक्टिकल आहे ते, तो जर समोर दिसला तर तोडवणार. बेलापूरमधील हे जोडे मारो आंदोलन म्हणजे केवळ एका पक्षाचे आंदोलन नसून तो फसवणूक झालेल्या मतदारांचा संताप आहे. त्यातच सलीमभाई शेख यांनी उपस्थित केलेला सुरक्षेच्या खर्चाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकरी, गरीब आणि कष्टकरी वर्गाच्या करातून जमा झालेला निधी जर अशा राजकीय कोलांटुड्या मारणाऱ्या नेत्यांच्या संरक्षणासाठी वापरला जात असेल तर ती लोकशाहीची थट्टा आहे. हा निधी लोककल्याणकारी कामांकडे वळवणे गरजेचे आहे. खासदार वाकचौरेंच्या या भूमिकेमुळे आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापणार हे या आंदोलनावरून स्पष्ट दिसत आहे. याविषयी RKS न्यूजने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.